नमस्कार, होममेड रेसिपी शो मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आषाढ चालू झालेला आहे। आज आपण आषाढ स्पेशल महिनाभर टिकणारी कुरकुरीत रेसिपी बनवतोय। ही रेसिपी बनवायला खूप साधी सिंपल आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि होईल तेवढा जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। ही रेसिपी बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराची कढई किंवा परात घ्यायची आहे। यावरती चाळण ठेवायची आणि मोजून 1 वाटी गव्हाचे पीठ चाळून घ्यायचं आहे। ज्या वाटीने गव्हाचे पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 कप मैदाही आपल्याला यामध्ये चाळून घालून घ्यायचं आहे। मैदा आणि गव्हाचे पीठ चाळून झाल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं। संपूर्ण पीठ एकसारखं मिक्स करून झालं की जरा पसरवून घ्यायचं। आता यामध्ये 2 चमचे कडकडीत गरम केलेलं रिफाइंड तेल आहे ते घालून घ्यायचं। तेल गरम आहे यासाठी सुरुवातीला यामध्ये हात न घालता एखाद्या चमच्याने किंवा उलटण्याच्या सहाय्याने हे पीठ एकसारखं तेलामध्ये मिक्स करून घेऊयात। आता आपण हे तेलाचं मोहन आहे ते पिठाला हाताने एकसारखं चोळून लावूयात। एकसारखं चोळून लावायचं। पिठाच्या प्रत्येक कणाला हे तेलाचं मोहन लागलं गेलं पाहिजे, तरच आपली ही रेसिपी कुरकुरीत तयार होते। अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण पीठ हाताने चोळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने याची मूठ व्हायला सुरुवात झाली की समजायचं पिठाला मोहन छान असं चोळून घेतले गेलेलं आहे। आता यामध्ये 1.5 चमचा धने पावडर घालून घेऊयात। 1 चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर घालूयात। चमचे आकाराने जरा छोटे आहेत। अर्धा चमचा हळद घालून घेऊयात आणि यामध्ये लाल तिखट घालताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीही चालेल। 1 छोटा चमचा गरम मसाला घालून घेऊयात। अर्धा चमचा ओवा घेतलाय, हातावरती क्रश करायचा आणि यामध्ये घालून घ्यायचा। ओवा हातावरती क्रश केल्यानंतर घालायचा, म्हणजे ओव्याची टेस्ट आहे ती खूप छान लागते। 1 चमचा पांढरे तीळ घालून घेऊयात। सोबतच 1 चमचा काळे तीळ ही मी वापरलेले आहेत। तुम्ही कोणतेही तीळ 1 वापरले तरीही चालतील। 1 छोटा चमचाला ही अर्धा चमचा हिंग घालूयात आणि 2 मोठे चमचे कस्तुरी मेथी घालून घेऊयात। कस्तुरी मेथी जरा जास्तच वापरायची, म्हणजे ही रेसिपी चवीला खूप छान लागते। आता हे संपूर्ण मसाले आपण पिठामध्ये एकसारखे मिक्स करून घेऊयात। पिठामध्ये मिक्स करत असतानाच यामध्ये पाऊण चमचा मीठ घालून घेऊयात। हे मीठ आपण पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात। सुरुवातीला हे पीठ मळण्यासाठी 1 कप मी पाणी घेतलेलं आहे, त्यातील थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। पीठ मळत असताना अगदी दाबून मळायचं, अजिबात हे पीठ आपल्याला चिकट होऊन द्यायचं नाहीये। अगदी घट्टसर याचा गोळा तयार व्हायला हवा, अशा पद्धतीने। आता मळलेल्या या गोळ्याला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि पुन्हा एकदा एकसारखं मळून घेऊयात। जेवढं छान तुम्ही हे पीठ मळून घ्याल ना, तेवढी रेसिपी तुमची खूप छान तयार होते। आता हे पीठ मळून झालं की 10 मिनिट झाकून बाजूला ठेवून द्यायचं। हे पीठ मळण्यासाठी 1.5 ते पावणे 2 कप पाणी मला लागले गेलेलं आहे। आता 10 मिनिट झालेले आहेत। एकदा आपण कणिक उघडून पाहूयात आणि एकसारखी मळून घेऊयात। खूपच छान सॉफ्ट अशी ही कणिक मळली गेलेली आहे। एकसारखा गोळा मळून घ्यायचा आणि लगोलग याचे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे। आता या तयार केलेल्या गोळ्याला कोरडं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि याची आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्या पद्धतीने पातळसर चपाती लाटून घ्यायची। आता या लाटलेल्या चपातीला आपल्याला होल पाडायचे आहेत। सुरीच्या टोकाने किंवा काटा चमचा घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने याला होल पाडून घ्यायचे। आता या पुऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। एखादी धारदार वाटी किंवा एखाद्या डब्याचं झाकण घ्यायचं आणि त्याच्या पद्धतीने याच्या लहान लहान अशा पद्धतीने पुऱ्या कट करून घ्यायच्या आणि राहिलेले जे पीठ आहे ते आपण बाजूला करून घ्यायचं। हे पीठ आपण पुढे रेसिपी मध्ये वापरायचं। गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। चांगल्या गरम तेलामध्ये या पुऱ्या तळण्यासाठी घालून घ्यायच्या। तेलामध्ये पुऱ्या घातल्यानंतर गॅस अगदी लहान ठेवायचा आणि सतत हलवत या पुऱ्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या। गॅस लहान केल्यामुळे या पुऱ्या खूपच कुरकुरीत तयार होतात आणि महिना ते 1.5 महिना आरामशीर हवाबंद डब्यामध्ये कुरकुरीत अशा टिकतात। संपूर्ण तळलेल्या पुऱ्या आहेत ते तेलातून बाजूला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण मळलेल्या संपूर्ण कणकेच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। अशा पद्धतीने
तुम्ही पाहू शकता याला मोहन छान असं बसलं गेलेलं आहे. यावरती आलेले छोटे छोटे बबल्स आहेत तेही तुम्ही पाहू शकता. अतिशय क्रिस्पी अशा या खस्ता पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला मी एक पुरी मोडूनही दाखवते. अजिबात तेलकट होत नाहीत, कमी तेलामध्ये छान अशा तळल्या जातात, चवीला अप्रतिम लागतात. या आषाढामध्ये एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झाली आहे ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.